शिवलाल भाई दोन इसारतो देव. अबे इसार काय होणार का पाहून चाललो काय मी. आपले जोड जे संबंध का टाली लावली की देतो ना तुले बंद पैसे. इसाराचा काय घेऊन बसला बी तू. शिवलाल भाई कुछ ना कुछ तो दे दो. तू काही टेन्शन घेऊ नको देतो ना तुले पैसे काही नको करू बा. मागे कचकच लावली की नाही मग ते ह्या काम चोर कोणी होत. तुलेच माहित आपला व्यवहार कसा निपोगायचा. लालू समजी फसले रे बाबा याचा व्यवहार का निपोगा सारा भजीला सारा गावाचा. हा शिवलाल भाई. अरे बा और ढिगारी लेने मेरे को शेन के वो नामदेव आगे जाएगा सब ले लेगा मेरे को कुछ नहीं मिलेगा. चल बा बात नहीं करने पुरता. कसा सौदा होने होना ना. ठीक है बा जा तू जा. बाकी काफी तू तेरे को दिखता भी नहीं रे मैं काफी जाता तो गए तेरा शेन का ढेरन फेर 2700 रुपये टाली ना मस्त की मारलं बोलता बोलता माय दिले का मी काचा नेन फेन व्हावा आता गेलो घरी आता. हा शिवल्या नाही की नाही बा 2700 रुपये आणले का हिसारी दिला नाही बा. नाही याले तर नाही आले लावतात मी आता 2700 रुपये टालीनं. एक तर नगदचं गिऱ्हाईक गेलं याच्यासोबत आपण सौदा केला नाही याला फोनवर फोन मॅट करून टाकतो मी. नाही लगे नामदेव भाऊ कसा फसवला हो. 2700 रुपये टाली घे बरा दाबून आता. शिवल्याल म्हणा पैसे खेळत राहिलो काही आता. वय करते ना कोणाच्या सौद्यामध्ये सायाचा बाजारात येईन तर असाच करते. चांगला फसवला आता. अरे या शिवल्यासोबत जाईन सौदे गेली की नाही त्याला तो इसारी मारत नाही फेकून त्याचं शेणखतही नेत नाही. 12 महिने तसंच राहीन ते पुढेत. चॅप्टर आहे तो शिवल्या का सोपी आहे का तुम्हाला. अरे नामदेव भाऊ तुमच्या का थोडी गदा आहे तो शिवलाल. गंमत करते तो. तुम्ही तर खरंच घेऊन राहिले ना मॅटासारखं. काय गोष्ट या लागते शेणखत. चूप बसणार का तुला समजत नाही का. मग नामदेव अजून 2-3 जण शेणखत आहे त्याचे पाहून घेऊ आपण सौदा करून टाकू. नाही तो बिबा या गावातच आहे अजून शिवल्या. तो काही आपला सौदा होऊ देणार नाही. मटर घरी मधामध्ये असं आहे. आता हे 2 घेतले ना आपण ना या 2चं मी कसं वाहतूक सुरू करतो. मग वाहतूक सुरू केली मग कसं घेता येते आपल्याला पुढे तसं शिवल्या त्यातलं थंडा पडते. बरं काही वांधा नाही. बस वाहतूक सुरू करा. टाल्या मला सांगा तुम्ही उद्या घेऊन घ्या. कसं वाहनं चालू करा. हा उद्या येतो मी टाल्या घेऊन येतो. आता जातो आता. एक पाटला टाली नाही का आपली टाली 2 टाले तर सारं धिंगाणा करून टाकतो. या तुम्ही पण मग कसं माकडे पहा आता कसं मी 2 सौदे करून दिले. कसं अजून बी काही गोष्ट काढली नाही तुम्ही ते द्या मग आपले. काय गळा माणूस कसा असे रे तू. पैसेच करतले का कोंबडी नाही खात रे पैसे. बघायचंच का आम्हाला नामदेव बोले समजत काही नाही. झाट मान भराला शेणखत हे आले हे दलाली द्याले. हा लंबा होऊन राहिला नामदेव. घ्या लागते ते मावशीला सांगतात घरी जाऊन मी रोबा. भाऊ तुम्ही राजा 2 शेणकुटाचे गण दाखवले आम्हाला आणि त्यातले त्याचे पैसे मागून राहिले बा. हे तर राजा गावातल्यानं कोणी गेलं असतं बाबा. काय राजा माणसा आहे बाबा. असं नाही ना बाबा. आता तुमच्या गावातल्या माणसा 2700 रुपये शेणा टाली घेतली ना. समजत नाही का तुम्हाला काय भाव चालू आहे तडगे. तुम्हाला कमी वाद दिलं मी 1800 रुपये टाली ना. सोपी आहे का. त्याचा पैसा आहे ना बटर करावं लागते. 4 लोक जाऊन घरी द्यायच्या कारकडा इकतं काय. काय फुकाचा पैसा बाबा मेहनतचा आहे ना. लोकांना 4 गोष्टी पटून सांगा लागतात. त्यावेळेस शेणकूट विकतात लोक. नाही म्हणतात माझ्या घरी 2 एकर वावरात नेऊन टाकतो. असा विषय असते नामदेव का बरोबर आहे नाही. नाही रे मी काही म्हटलं का तुला. तुझ्या मेहनतचाच पैसा आहे बा. बटर करतो तू 4 लोक आहेत. सौदे करून दे ना. हाय मोठी कला आहे नाही. सांगा बा मग अशी समजदारीने गोष्ट केली तर काही वाटत नाही माणसाला. पण हा गडी म्हणते आठवण एवढे दलाली घेतं का तू सांगा आता. बाई पोट भरा धंदा आहे ना बा. हा गडी ना समज आहे ना रे. अरे काही समजत नाही ना लेखाले. यानं काय अजून पाहायला दुनियादारी. आताच कसा आता होटाळ मुसूर आली याच्या. आता समजून आली धीरे मग कसा तुला आता सध्या काही दलाल देत नाही मी. एक खट्ट्यात देईन म्हणजे एक खट्टा पैसा दिला कामात पडते. अजून 2-4 सौदे झाले आपले की मग तू लिहून टाकतो 4-5 रुपये खट्ट्या. बरं नामदेव भाऊ तुमच्यावर पुरा विश्वास आहे. चला मग मी येतो. तुम्ही पहा काय त्या टाल्या टुल्याचं. मी येतो मग. हा ये तू ये. आणि पाय आपल्याला अजून ना गावात म्हणजे झुंबल कर आता. घरोघरी फिरलो काही तो काही वादा नाही ना नामदेव भाऊ. फक्त पैशाला त्रास नका देऊ फक्त. नाही तुमचे बंद गाजलं शेणकूट तुम्हाला देतो ना मी. आता हे सौदे झाली की 2700-2800 रुपये टाली ना. या शिवल्याने घेतली ही सौदे तुम्हाला देतील मी सांगतो मला गॅरंटी. या शिवल्या ठीक आहे काय सोया काय नेणार आहे तो. नाही हे शिवल्याने घेतली हे आपल्याला पाहिजे नाही अजिबात. हे 2700 रुपये 2800 रुपये टाली आले त्या शिवल्याला देऊ दे. आपल्याला घेऊन देण नाही. आपल्याला नवीन पाय चांगली माणसं पाय आपण घेऊ. बरं नवीन पाहतो. चला मग येतो. हा ये का नामदेव हे पुरून राहिलं राजा याला दलाली द्या हे करा ते करा.
आपल्या गावात राजा 1200-1300 टाली चालू आहे शेणखताची. तुम्ही दुसऱ्या गावात मरमर करून राहिले राजा. खरंच पुरते ना भावा, शांतता ठेव ना तू. मग प्लॅन तुले अजून काहीच माहिती नाही काय कसा प्लॅन आहे तर. तुले धीरे धीरे सारा प्लॅन समजीन, फक्त तू मागे मागं राहायचा. प्लॅन आहे का प्लॅन आहे हो तुमचा? डुबीचा प्लॅन आहे राजा. खलास होता तुम्ही, नक्की खलास होता. हा, मला 100% घरी जाऊन शांता मावशी सांगा लागेल की मावशी तू होतं खलास. माणूस फिरला डोक्यात, पागल झाला, पागल दवाखान्यात न्या लागते नामदेव ओले. तू भाऊ शांतीले सोबती झाला जसं की मग तू अर्धी बायको भाऊ कचकचच करून राहिला. तू निघत समजून घेत जाय ना तू जरासा. पुढे दिशीन तुला मी काय करतो तर. मी कसं सांगून नाही राहिलो, सांगितलं माझं नव्हते ना. शंकत घ्यायला नाही आला तो आला, शिवल्या वाज घेत पाय आला की नाही, असा विषय आहे. म्हणून कोणाला सांगा नाही लागत, चुपचाप काम करावं लागते. हा, लपून चुपून काम करावं लागते. हा, हे शेणकुटाची कोणी खाते का ते शेणकूट? हे का चोर काम. चला घरी. हा चाल. आता काय सांगू या पोराला, सांगा आता. हा एवढा नाही बिचारा, सांगता येत नाही आपल्याला. जाऊ दे, पाहू आता काय तर पुढे. काय रघु टेन्शन मध्ये घुसून राहिला गड्या तुझं? अरे काय बा टेन्शन इन्नायचं कायचं? मानाचं लग्न नाही होऊन राहिलं सायाचं. नाही रे, काय टेन्शन घ्यायला लागतं रे? होईन ना रे. म्हणतं बा होईन, कोणी दाखवायला तयार नाही गड्या. उभंही करत नाहीत लोक. एकर आलेले 2 एकर आले, काय सांगू तुले. आणि माना तू इकडे उभाशी करते लोकांसोबत, काय सांगा. नाही होईन, तू टेन्शन घेऊ नको ना रे. मी जमवतो, लागलं असतं बजेट. थांबतो पाय बा, होत असेल तू याच्यानं. पाय बा रघु अरे गंजील काय म्हणतं बा, तू पुरा बयाळाच रे बाबा. तो नाम्या काय सांगे आपल्याला, त्या नाताले पोरगी पाहायला चालवलं बा. पोरगी दाखवतो मी आले का जे फोरगी बा. शेणखत हे शेणाले ढबरं घ्यायला गेला, तो सोबत नेलं त्या नाताली. जर तुझ्या नातू लोफरासारखा याचे त्याच्या मागं फिरीन तर काय लगन होईन? काय कोण दाखवून त्याले पोरगी? लोक जरा म्हणजे लुच्च्या पोऱ्या लोफर आहे, मागं तर फिरते लोकांना. कोणा शेण घ्यायले, कोणा बैल घ्यायला, तर कोणाची बकरी घ्यायले. दलालगी काम करते बा. काही कामाचा पोऱ्याने या कोण दिन काय पोरगी काय झालं? लुच्च्या आहे रे पोऱ्या, सांगते काय करते काय. भडवी जा त्याला किती सांगावं. म्या सांगितलं की त्या नाम्या मागं फिरत नव्हतं, तो कोणा मागं जात नव्हता. आपल्याला गरज नाही, पण काचा काही त्याची लायसाठी धंदे जातच नाही तो. पण गेला तर काय पोट दुखून राहिलं तुमचं? जाऊ दे ना आता. तो नामदेव का वाईट माणूस आहे का? दारू पित नाही, पत्ता घेत नाही, गंजडी माणूस नाही, चांगला आहे ना. गेला तर सौदे समजतात माणसाली, व्यवहार समजतीये. अरे मोतीरा, पोटडुखीचा विषय नाही आहे, पण तो नाम्या तुम्हाला माहित आहे ना कसा आहे. फसून नेते ना. आता याला सांगितलं की पोरगी पाहायला झालं बा याले, पण तिकडे शेणखत घ्यायला नेला. सांगा मग खोटं बोलायचं काही काम आहे का बाबा? शेणखत घ्यायला गेला असेल, मग तडसा काय ना काही शेटिंगला आली गेला असेल तो पोरीची एखादी. त्याची आहेत ना कोणत्या ओळखी पाडखी आहे बा त्याची. तुम्ही निकाय अंगार घेता बाबा. मग त्या काय ऐकत नाही. रघु पाय बा, तू ते काय आहे बा, त्या नाताला समजून सांग रे भाऊ. काय मग कसं लग्न काही होत नाही, मुंजाच मारणार त्याले. त्या लोकांनी मागे फिरला होतं. आणि असे जर हा मोतीराम सारख्या लोकांनी म्हटलं ऐकले की बसलं का अजूनही बट्ट्या बोल मग तू या. नाही त्या मानाचा लिहू दे तू फक्त. आता सांगतो मी त्याला कसं शनकोट घ्यायला, कसा यायच्या त्याच्या मागं फिरते. छायाचा खाते माझोडचं आणि फिरते लोकांनी मागं लुच्च्या. काही अक्कल आहे की त्याले ऐकले. आपण म्हणतो काय बोला गड्या. काले एवढा गरम होऊन राहिला का? त्या ना तुझ्या वाया जायला का गड्या? काय गड्या माणूस आहेस बाबा. मग काय मानाताला वाया गमत काय तू? ह्या लोकांनी मागं फिरलं की लोक म्हणतात ना घोडवर घेणं गड्या. चालणं घेणं, तांबाखू घेणं, इमोलचे पुढे खायनं, काय नाही बस एक खोळा. अशा सवय लागतात ना बा लोकांनी मागे फिरलं की. आणि लोकांनी दिसली कोणी पोरगी नाही देणार रे बा. मुझ्या मुलींना माना तू, मला चिंता ये पडेल आहे ना चिंता. नाही या लोफर सवय अशाच लागत असतात. घे गड्या एक खोळा, घे गड्या तांबाखून काही होत नाही ना रे. चांगली घेणार घोडभर काय होते रे, घे. अशा सवय लागत असतात. अशा सवय लागली की झालं. चांगल्या माणसाबरोबर राहिलं तर काही सवय लागत नाही, सोयी सांगतो. आणि वाईट सोबत राहिलो तर मग काय कोणती सवय लागेल टाइम नाही लागत. पण नामदेव वाईट नाही आहे, सरपंच वाईट नाही आहे, पाटील वाईट नाही आहे. ते लोक चांगले लोक आहेत. त्याला शोक नाही तर याला शोक लावणारच काय ते. याचं काही भाषण सोडत नाही. हा त्याच्याच पार्टीचा भाऊ. चारे बा मला मानात आलं पाहू ते कुकडे लुच्च्यात होतं.
चांगले कान धरतो मी आज त्याचे बाबा दिलचा चाल चाल. आता ले सायजाला सोडू नको आज कसा पुरा फिशार काढ त्याचा लुच्च्याचा. कसं याच्या त्याच्या मागं जास्त फिरून राहिलं त्याचं लोक होणार नाही बरं त्या भोवती मुंजा मरीन. नाही त्या फोकणीच्याला समजून तर सांगतोच मी. अरे पण लय बोगस आहे तो होईल सायला याच्या त्याच्या नाम्याच्याच बाबा फिरत राहिले. शांती नाम्या काय देतात गाजर काय माहिती त्या लाल जर उठला सुटला की त्याच्याच मागं जाते. आपण सांगा त्याला जाऊ नको ते लोक बोगसात ऐकतच नाही सायाचा माय. रे मग तू त्याला खाया पियाला काय तिथं द्यायला तू ऐकतं वय तर खाऊ पिऊ घालून राहिला तो बोकांडून राहिला याच्या त्याच्या मागं. त्याला टेन्शन नाही ना कोणा गोष्टीचं. तू दिवस नको द्यायला खायले घरी आला की वन करत जा चांगला हाणत जाय ना. का रे तुला कोण सांगितलं हा नाम्या शनकूट घ्यायला जायला म्हणून. बाबा कोण सांगे शिवलाल गेलता त्याच्या मागं काय चालू आहे काय नाही पाहायले. बरं पाहिजे मी म्हणा आता शाळेचं लोच्च्या दादा काय बाबा काय लोक असतील बा इन्सान ना तू ये तरी त्याच्यावर शक करून राहिला. आता लोकन होत नाही त्याचा दोष आहे का. आता पुरीवालेच बोयकले ना भाऊ रे ज्याच्या इस्टेटनी त्याला हुंगत नाही. बा काही समजत नाही हे बाळा आहे तो बी आपण काय करू शकतो आता काय म्हणणार आपण आली. दगडू तू काय कर पाटला घरी जाय त्याला म्हणा टाली पाहिजे म्हणा आम्हाला शेणखत व्हायसाठी. आले फालतू पैसे खर्च करून राजा तुम्ही घेणार ना. आपल्या घरी एक टाली आहे ना ट्रॅक्टर आहे आपले ज्यानं वाहू ना. फालतू त्याची टाली सांगा त्याला पैसे द्या. पैशाचा चुराळा करून राहिले माझ्या शेणखतातून काही भेटत नाही. अरे काही पैशाचा चुराळा होत नाही ना गड्या. 2 टाण्या नेलाय कसं व्हायनं होते ना. आपल्या यानं किती व्हायची तू सांग ना. देखो मला असं वाटून राहिलं तुमचा पैसा दाटला राजा जास्त झाला पैसा वय करून राहिला तो. अरे तो 500-700 रुपये टाली घेईन ना. तेवढ्या याच्यात आपल्या ट्रॅक्टर स्वतः ट्रॅक्टर डिझेल टाकेल पुरत. पण आपल्या याच्यात आणायला पुरते ना. तू गड्या ऐकूनच नाही राहिला बा. तू सांगतले का बांडी घोडीला का तू का कसा माणूस आहेस बिला का तू. तुला समजून कोण नाही राहिलं रे. काय माया काही पुढचा प्लॅन नशीन की नाही नशीन. मी काय पागल आहो काय. तुम्ही पागलच झाले त्या सळे शेणकुट्या नाही लागले घेणार देणं तुम्ही काय हो दम त्याच्यामध्ये. रसायनावर जमाना आला राजा तुम्ही ते शेणकूट करून राहिले. सारं गाव फिरून राजा ना खाऊ घातलं ना पिऊ घातलं राजा. शेटाभर भजीने खाऊ घातली तुम्ही ना. माझ्यासाठी कंजूसपणा पण ते सळेल शेण घेऊन राहिले. तू काय म्हणून राहिला शेटाभर भजीने. तुला 2 खेप म्हटलं मी चहा पे रे भजे खाय रे. तुला नाही मला भूक नाही. चाल घरी जा जीव घालतो तुले. तुम्ही मला म्हटलं नसतं घरी ये जेवण करायला तरी आलो असतो मी. मला मावशीले तुमची कथा सांगणं जाय ना काय हे शेणकूट काय भाव घेऊन राहिले काय नाही खलास कसे होऊन राहिले. तुमच्या कसं नाका आता तुमचा कान आता मावशी धरी. तुम्ही फक्त शांता मावशीला भेटा दुसऱ्याला तर असेच कोलता. मी की सांगून राहिलो सौदा करू नका. तो महाग पडून राहिला आपल्याला. माणूस काय ऐकते नाही होऊन जाऊ द्या. बा दगडू त्या डोक्याच्या वरचा बा सारा खेळ थांब ना तू जरासा पाहिलं तू पुढे काय कसं करतो मी तर. मा डोकं तर पाय एकदा कसं आहे तर आपण दुधा धंद्यात फेल झालो काय फेल. आपण ट्रॅक्टर घेतलं तर फेल झालो काय. आपण कोणी याच्यात फेल नाही. हा पुढचाही धंदा पाहिजे मा कसा आहे तर म्हणून राहिले फेल झालं. अरे 2 वर्षावर तुम्ही कोणता धंदा चालवला नाही राजा. आता मसाला घेतल्या मसाला आटल्या ते दिलं सोडून दुधाचं. आता हे शेणकुटाचं आणलं माझं. शेती करता राजो तुम्हाला पीक होत नाही सडेल. लोकांचे 10-10 क्विंटल होते तुम्हाला 4-4 क्विंटल होते. बा तू काय मा डोकं खाऊ नको भाऊ. त्यावर त्या पाटलाचा ट्रॅक्टर सांग घरी आहे आपल्या. नाही पाटला ट्रॅक्टर मग सांगू पहिले घरी झाला. घरी मावशीला भेटणार आहे मला. तू पहिले पाटलाच्या घरी जा ट्रॅक्टर सांग मग ये ना मा घरी तू. मग काय सांगायचं तर सांग बाबा मावशीले. नामदेव मला पाहिली का रे गड्या नातवायरी. मला काय सांगा आपल्याला. नाही पाहिजे ना पोरी आता भेटायला गेलतो आम्ही बस. जमते दगडूच. काय फेकतो गड्या तू कमी फेकत जाय ना. मी काय भोयाड दिसून राहिलो का तुले. मा नाताला नुसतं फुकट ढोपरून घेतो का मागं फिरवतो लोळण्यावानी. आणि हा बेसर मा ना तुम्ही ते मागं जातेच. काय वाटू दे ना तुले जराशी. बा मी काय फेकू बुडे बा. मी काय तुमच्या नाताला फसवणार आहो राजा. काय राजा माणसं आहे बा तुम्ही. बुडे बा काय तुम्हाला काय बिलंगलं.
कालपासून हे सण करून राहिले बा नामदेव भाऊ सोबत दिसलो की. कोण काही म्हटलं का तुम्हाला? बैकून दिलं का कोणा? तुम्हाला कसं कोण काही सांगितलं की तेच गोष्टी तुमच्या अंगात? मला बिलंगलं साया उठला सुटला की चाललाय नाम्या बरोबर. काय देते रे तुले गाजरा? हा काय देते तुले? काम धंदे घरचे सोडून देते ने लोफरले लोकाई बाग फिरत राहायचे. चालला आलो गुन्हा कचेरी भेटली खायला की चालला बाग फिरत. का तुले काय घरी भाकर भाजी नाही का रे? लुच्च्या काय राजा बुडे बा, काय कोण बैकून दिलं तुम्हाला? असं कोण बोलून राहिले हो बापा तुम्ही? काय बा नामदेव तुया काय तुले कसं फुकट ढोपरे सवय आहे लोकाईले. तू काय सांगून राहणार मुले? तुले कसं फुकटचं गाजर भेटलं की पुरं खात तू. आणि मान आताले अक्कल नाही आले बिनला गेले. मान आतालेच अक्कल नाही सहाजात लोगन राहिलं. आपण कसं काय भंटला आणि फिरायचे त्याच्या माग अक्कल नाही आले. लोक पाहत नाहीत का की पोऱ्या नुसतं गुरुगुरु फिरते लोकाई मागो. कसं काय लगन फिरे लुच्च्या? काय सांगू मी? काय सांगू पुरीवाल्याले? भाऊ हा बुडा आहे की नाही दिमागात सडला. जाऊ दे, चला मुकड्यानं उठून चला. चाल बाबा, हा बुडा काही खरा नाही बाबा. बुडे बा मी तुम्हाला संध्याकाळी भेटतो, मला अर्जंट काम आहे, येतोच. तू काही येऊ नको भेटायला नाम्या मला. लुच्च्या चाल घरी चल. बुडे बा काय डोकं खाऊ नका. आबा काय लावलं हे तुम्ही? चला नामदेव भाऊ. बुडा तर काही उभेच लागला. गावात कोणतरी बैकून दिलं चार्जिंग करायला बुडा, दुसरं काहीच नाही. लुच्च्या म्हणा तू तर जरासा काय ऐकत नाही. त्याला घरी येऊ दे मग सांगतो त्याला. आता काय आता घरी तर येऊ दे त्याले. माग चाल. तू आता वचवच करू नको बरं. त्या शांतीला सांगू नको ना फालतू. सारा खेळ करून टाकशील ना. ऐक ना तू, एवढा खाऊन वय कुणा तुला समोर दिसते ना दगडू. तुला का समजदार असला काय म्हणून राहिलं? तुम्ही वचवच करू नको, समजदार आहे तू. तुम्ही काय खलास झाले यार? मला समजदारी पण येईन काय? खलास होऊन राहिले तुम्ही. काय त्या शेणकुड्या आणायला लागेल मला? तर मावशीला सांगायच लागेल बाबा. घरातले भरदारात टाकून राहिले तुम्ही. घरचं कमी पडून राहिलं माझ्या लोकांचं घेऊन राहिले इक. बा दगडू तुला समजून राहिलं मा मोठा प्लॅन आहे रे बाबा. आता काय सांगावं तुम्हाला? अळाण्या पुढे वाचली की तांदळाचा गोंधळ बरं. आता अशी परिस्थिती आहे. तुम्हाला समजलं असतं तर तातुली पक्षात लाईट पेटला असता. मी करून आलो ते काही समजून सांगू नका. माहित आहे आम्हाला किती शाईन आहे तुम्ही, किती शिकेल आहे. तर कलेक्टरचे आहे माहित आहे ना. फसून डांगरा फसून राहिला तुमचा. बरोबर म्हणता तुला काही समजत नाही. मला मावशीला सांगू द्या. काय मावशी खाले माजून करून राहिला. तुलाच माहित आहे शांती कशी आहे. पुरी माजून ये ना. हे मला जे काय करायचं ते करू नाही देणार ना भाऊ. थै नाचीन ना हे वळ्यावानी. ऐकत जाय ना तू. हे असू द्या मावशी, माजूनच काय काम पाहिजे. खलास होऊन राहिले तरी म्हणता हे करू नको. मावशी ये ना मावशी. झाली तू खलास. 1 एकर 2 एकर आली का लागते आता काही खरं नाही. नामदेव हो ना सारा डांगऱ्या फसवला. डुबवलं. ये लवकर बाई. बा खाऊन माझं नानून राहणार बा. राहते ना गड्या. मावशी काय झपली घाले का? शांता मावशी. काय झालं रे? आज का तुला नळलेली? एवढा वगारून राहिला मावशी काय आहे? मावशी हे नामदेव भाऊ बैकले बापा. आठाने पडल्या नामदेव भाऊचे. त्या शनकुटे जाणार लागले कुठे गाव फिरून राहिले. खपाखप टाले शेणखत घेऊन राहिले. 1819 रुपये टालीन घेऊन राहिला माणूस शेणखत. सांग बरं काय गरज आहे त्या शेणखताची? बापा रे काय सांगते या माणसाले? हा माणूस जायला आहे ना. किती डोकं फोडतोय या माणसाच्या पुढे. ऐकून नाही राहिला ना. म्हटलं माणूस शेणकुटाच्याच नांदी लागला बा. मी ना म्हटलं बरं रासायनिक खताच्या 4 सांगून 10 थैल्या टाका ना तुम्ही. पण कसं हे खत नका टाकू ना. याच्यात पैसाही जाते आणि लगे पीकही येत नाही बा चांगलं. आता कोण डोकं फोडीन बा या माणसाच्या पुढे? हा माणूस काही ऐकून नाही राहिला बा. आपलं मनाची जाणून राहिला. मावशी मी बी 10 खेप तेच सांगितलं की तेच करा बरं. या खतानं नका लागू. काही फायदा नाही. गवत वावरात फालतू या शेणखतानं. पण ऐकत नाही माणूस. मी मला काले घेणं देणं अक्कल पाजून राहिले रे बा. मला करू द्या ना भाऊ. मी तुम्हाला काही मागून राहिलो काय? काही म्हटलं काय मी? मला काय मा बुद्धीनुसार मला करू द्या. मला माझी जमीन सुपीक ठेवणार. शेणखतान जमीन सुपीक होते. त्या रासायनिक खतांसाठी जमीन कडक पडते. मोठा ढेवलं निघतात. पीक नाही होत. पीक दिसते तुम्हाला 2 दिवस. 3ऱ्या दिवशी नापीक होऊन जमीन पडीत. रासायनिक खतानं वावरात पाणी नाही मुरून राहिलं. हिरायले पाणी नाही राहून राहिलं. काय सांगावं तुम्हाला? किती नुकसान आहे त्याच्यापासून. आजार होऊन राहिले.
कॅन्सर, टीबी, ह्याव त्याव हे बिमाऱ्या कुठून येऊन राहिल्या तर त्या रसायनामुळे येऊन राहिल्या. बीपी, शुगर, ढमुक टमुक. हा माणूस चालू देते का कोणाची दगडू? पाय बरं हा माणूस, हा माणूस संशोधनच करते ना. काय ना काय होते, काय ना काय. डॉक्टरचा एक प्रकारचा हा माणूस सगळं समजते आम्हाला घरीच. आपल्या म्हटलं ऐकलं तर मग तर काही झाली बा. पण कसं आहे आता आपण काय बोलतो बा आता. अरे हा नामदेव ऐकीन तर शपथ आहे बापा, ऐकत नाही माणूस. मावशी काहीतरी सांग तू, खलास होशील बापा. आता अडे काय सांगू बाबा मी. तुम्ही शिकेल नाही सगळे थमसप लोक. तुम्हाला काय अक्कल आदरे वळ. तुम्हाला कसं जे दाखवलं ते दिसते फक्त, मग ते मागची पार्श्वभूमी नाही दिसत ना. चला मग मित्र, उद्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.